तर लेग गली आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आहे आणि शॉर्ट मिड ऑन सुद्धा आहे. बेस्ट ऑफ लक. गोलंदाजी ट्रॅकवर जगदीश मॉर्कल या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू. पहिलं षटक हाताळताना व्हेरी फर्स्ट बॉल मिस्टर जगदीश. पहिल्या चेंडूला इनफिल्डच्या वरनं एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू शॉर्ट मिड ऑफला गेलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. उत्कृष्ट खेळ. व्हेरी फर्स्ट बॉल आपला इंटेंट, आपला इरादा, आपली क्षमता आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या मैदानामध्ये लाईफ लाईन ज्याला आपण म्हणतो ती लाईफ लाईन या ठिकाणी आपण आमचे समालोचक मित्र मिस्टर आदेश येत आहे त्यांचंही करतो आपण वेलकम. धावा स्कोर कार्ड वरती 2. पुढचा चेंडू या वेळेला बॅटला ड्रिल केलं होतं. चेंडू जातोय शॉर्ट बॅकपट स्क्वेअर लेगला. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या पोहोचेल ती 3 वरती. कालचा संपूर्ण दिवस ओमसाई साखरे संघानं गाजवलाय आणि सर्वांची मनं जिंकण्याचं काम नरेश स्मृती एडमंड संघानं केलं. शेवटच्या क्षेत्रातली मॅच होती परंतु शेवटच्या क्षेत्रामधलं स्पोर्ट्समॅनशिप काय असते हे दाखवलं आणि 2 फलंदाजांनी सांगितलं की आमच्या बॅटला ब्रश झालंय, आम्ही आउट आहोत. आणि त्यावेळेला एडमंड संघाची स्थिती थोडीशी नाजूक होती परंतु त्यांनी जे काम केले त्या कामाला आमचा सलाम आहे. पुढचा चेंडू या वेळेला मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये आपण बघतोय पहिला धक्का लागताना फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतताना विकेट गिरता हुआ म्युझिक प्ले होता हुआ. सकाळच्या सत्रामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आमचे ग्राउंड स्टाफ मिस्टर सागर खूप चांगली कामगिरी करतायत. त्यांचे करूया आपण वेलकम. न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मिस्टर प्रणय पहिला धक्का लागलाय. सर्वेच्या रूपानं न्यूमान प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 धावा असताना पहिला धक्का लागतोय. चांगली गोलंदाजी मॉर्केल मिस्टर जगदीश. ब्रेक थ्रू देण्यासाठी या खेळाडूला खऱ्या अर्थानेची ओळख आहे आणि तीच इथे बघायला मिळाली. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना इथे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने सेल आणि तिथे पहिला धक्का बघायला मिळतोय. आजचा 3रा दिवस प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करणारी स्पर्धा म्हणजेच ऐकवीरा चषक साखरे 16व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना ह्या स्पर्धेचा जो क्लास आहे, गुणवत्ता आहे ती खूप पुढे जाताना आपण बघतो. एका शिखरावरती विराजमान झाले. न्यूमान प्रणय ऑन स्ट्राइक. पुढचा चेंडू घेऊन अराउंड विकेट जगदीश. टॅप केल्या चेंडूला शॉर्ट मिड ऑफ मध्ये 1 धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 4 वर स्थिरावली गेली आहे. थोडंसं सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यावरती होती. सावरलं स्वतःला. 1 धाव कंप्लीट झाले. 4 धावा स्कोर कार्ड वरती. लॉस ऑफ 1 विकेट. आउटफील्ड खूप वेगवान आहे. आज सफाळ विभागातील दिग्गज संघ या मैदानामध्ये 2 हात करताना दिसतील आणि तेच इथे मात्र आपल्याला बघायला मिळेल. जगदीश खूप चांगली लेंथ लाईन आहे. एक्युरेसी परफेक्ट आहे. फलंदाजांना खूप चांगले रीड करतायत आणि वेग आणि व्हेरिएशन यांचं सुंदर समन्वय म्हणजे जगदीश. या वेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. पुनश्च शॉट मिडॉन मध्ये 1 धाव पूर्ण होईल आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचले. ती अमर पाटील आम्हाला सांगतायत. 5 चेंडू झालेले त्या षटकातील 5. 1 टू गो. पहिले षटक जगदीश पाटीलनं काय सुंदर हाताळले. एक अतिशय सुंदर लेंथ लाईन. संघाचा बॅकबोन आहे. महत्वाचा खेळाडू आहे आणि ती जिम्मेदारी हँडल करताना तो दाखवतोय की सातत्याने साई स्पोर्ट सरावली म्हटल्यानंतर महत्वाचा खेळाडू मला का म्हटलं जातं. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू खांद्याचा उपयोग केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. वेगवान मारा होता. तिथे मात्र एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. पहिलं षटक संपलंय जगदीशच्या नावावरती. 1 गडी बाद. 6 धावा स्कोर कार्ड वरती. ऐकूया आपण सुभाषजी कदम यांचं एक सुंदर सॉन्ग आणि येऊया मॅच कडे.
सपनाने आईली माय गो येतो बोलावना तुझे भेटीचा येतो बोलावना तुझे भेटीचा फुला वाहील तुझे चरणाला फुला वाहील तुझे चरणाला सपनाने आईली माय थँक यू. पहिलं षटक संपले 6 धावा स्कोर कार्ड वरती आणि दुसऱ्या एंडनं गोलंदाजी ट्रॅकवर आतिशला इंट्रोड्यूस करतायत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मिस्टर जगदीश पाटील नावाप्रमाणे क्लास गुणवत्ता. थोडंसं गेम स्पीडअप करायचं आहे लक्षात ठेवा. 7 मॅचेस आपण खेळतोय त्यासाठी 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट होणं बंधनकारक असेल. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा मीटिंग मैदानाच्या आतमध्ये कुणीही करणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि गेम प्लॅनिंग तुमचा मैदानाच्या बाहेरच होईल. फक्त मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट हे प्रत्येक पार्टिसिपेशन ऑल टीमसाठी सूचना आहेत. 6 धावा स्कोर कार्ड वरती मिस्टर आतिश गोलंदाजी ट्रॅकवर समोर प्रणय आहे. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मनाचराचे वेढी संघ या ठिकाणी आपलं फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन तयार होताना मिस्टर आतिश जोरदार लाऊड अपील पेटाळला गेला. या वेळेला आपण बघताय इट्स अ डॉट बॉल. थोडेसे शफल झाले ऑफ साईडला गेले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थाने बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न प्रणय यांचा. वेगवान चेंडू आतिश यांचा. गुड बॉल. सुंदर स्टार्ट आहे. स्वप्नवत सुरुवात आहे इथे. जगदीश पाटीलनं सुरुवात केली आणि त्यानंतर आतिश त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवताना एक गोलंदाजीचं जबरदस्त कसब दाखवताना पुढचा चेंडू फुलटॉस आहे. गॅप शोधला. चेंडू वेगानं जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. इथे आलाय प्रणयच्या बॅटमधनं चौकार. यष्टीचे पायाशी हाय आई तुझा माहेर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर नाम आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. थँक्यू. 1-0 डबल डिजिट मध्ये धावसंख्या बघायला मिळते ती 10. प्रणयच्या बॅटमधनं एक जबरदस्त पॉइंटला खेळलाय चौकार. 8 चेंडू 10 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये आतिश गोलंदाजी ट्रॅकवर. आणखीन चांगला कट शॉट खेळला गेलाय. गुड बॅटिंग मिस्टर प्रणय. जबरदस्त बॅटिंग करताना क्रिकेटचं सुंदर सौंदर्य दाखवतायत आणि येतो इथे आणखीन बॅक टू बॅक त्याच रिझन मध्ये एक दर्जेदार चौकार. धावसंख्या 14 वर पोहोचला एसटीचे. थँक्यू. 14 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. बॅक टू बॅक प्रणय आपलं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर क्षमता ताकद आपलं अप्रतिम कसब दाखवताना आतिशच्या अगेन्स्ट मात्र 2 चौकार खेचतोय. गुड बॅटिंग. 14 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर प्रणयच्या बॅटिंगचा बोलबाला. इथे कमबॅकिंग केलंय. चांगली संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 2 चौकार 2 डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 14 रन लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी. आदरणीय विश्वनाथ दत्तात्रय पाटील साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम शब्द फुलाने आपलं हार्दिक स्वागत. ओ व्हॉट अ बोल्ड मिस्टर आतिश. काय उत्तर दिले या ठिकाणी प्रणयला. 2 चौकार तुम्ही मारलात. इथे मात्र इथून माझा स्टार्ट आहे आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. हा खरा संघर्ष आहे. खऱ्या अर्थाने टफ फाईट त्यालाच म्हटलं जातं जी दोन्ही बाजूनी योग्य पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बघितली जाते. गुड बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल. षटकाची झाली समाप्ती. 7च्या सरासरीने बघायला मिळत आहेत 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कमॉन डीजे. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर नाम आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर. कैलास राणा शिवचंद्र मोली प्रणेंद्र माधा मुकुडी झळाली क्राणुन्य सिंधू भवदुःखहारी
तुझ वीन शंभो मज कोण तारे. आज शुभ सोमवार, सर्वांना आज सकाळच्या सत्राचा आपण देतोय खूप खूप शुभेच्छा. आज आपण आहोत हा एकवीर चषक साखरे 2025 सीझन 16 मध्ये. आज अगदी सफाले गड अगदी आपण पाहू शकाल, जिथे मनाचे राजे वेडी आणि साई स्पोर्ट्स सरावली या दोन संघादरम्यान अगदी लढत आपण पाहू शकाल. तर की सोमवारच्या अजितजी पाटील अगदी आपण पाहू शकाल, एक दिग्गज समालोचक, त्यांचा आवाज. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 2 षटकांचा खेळ अगदी झालाय समाप्त आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 14 या अंकांवर. अमरजी पाटील आमच्या समवेत साथी स्कोरर आपण पाहू शकाल आणि त्यानंतर साहिल या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रो लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून. आमचे समालोचन क्षेत्रातील आमचे पहिले गुरु प्रमोदजी शेडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण करूया वेलकम. मागील 15 सीझन या स्पर्धेचे अतिशय गुंजावांजा पद्धतीने पार पडलेत आणि या 16व्या वर्षामध्ये सुद्धा आपण पाहू शकाल काहीतरी विशेष रुपेशजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी एक सुंदर अशी स्पर्धा उभारली गेली. या साखरेच्या ऐतिहासिक मैदानावर ही लाख मोलाची स्पर्धा. लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 15 या अंकांवर 15 रन्स ऑन अ कार्ड. मनाचे राजे वेडी अगदी आपण पाहू शकाल. 2 षटकांमध्ये तेवढी कन्व्हिन्सिंग सुरुवात तर नाही आहे, जे इथून एक चांगली सुरुवात द्यावी लागेल. कारण की पॉवर प्ले म्हणायचं झालं तर जिथे मार्जिन ऑफ इरर गोलंदाजाकडे अगदी कमी असतं, कारण की कमी क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि अगदी इथून जे पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी झाले ना साई स्पोर्ट्स सरावली संघाकडनं ती उल्लेखनीय आहे. त्यासाठी पॉवर प्ले मध्ये संघातील 2 उत्कृष्ट गोलंदाज हे पहिले 2 षटक टाकतात आणि त्याचमुळे आपण बघू शकाल एक चांगल्या लेंथ लाईन मेंटेन करताना स्कोर कंट्रोल मध्ये ठेवलाय. चांगली गोलंदाजी झाली, परंतु इथून हात खोलावे लागतील कारण की हवा थोडीशी खुंटली. तरी सुद्धा आपण पाहू शकाल तुमचं पोटेन्शियल मैदानाच्या दिशेने तुम्हाला सिद्ध करावं लागेल. लेफ्ट हँडर बॅटर आहे मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला मिस्टर प्रणय, तर नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर आकाश अगदी आपण पाहू शकाल. जगदीश गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज होतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे. आता हा अँगल खूप महत्वाचा असेल. उजव्या हाताचा गोलंदाज शरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिझनला यष्टीरक्षकांना झाली आहे चूक आणि ही चुकीचं रूपांतर परिणाम स्वरूपी मिळतील या 4 धाबा. चौकार. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट हलकीशी मिस्टेक झाली आणि तिथे अगदी पाहू शकाल लॉंग स्टॉप रिझन. दरम्यानचा क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झाले आणि सरळ चेंडू निघून गेला 4 धावेंकरिता. या महत्वाच्या धावा आहेत. थोडासा कॉन्फिडन्स नव्हता, परंतु कॉन्फिडंटली या धावा अगदी स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय 19 या अंकांवर. शरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न होता. अगदी हलकीशी लेंथ यावेळेस खेचली होती. हलकेसे फिंगर रोल केले गेले होते. मिडल स्टंपवरनं चेंडू बाहेरच्या दिशेने जात असताना मातीची खेळपट्टी अजितजी आणि अगदी आपण पाहू शकाल या मातीच्या खेळपट्टीवर हे व्हेरिएशन खूप महत्वाचं ठरतं ॲज अ गोलंदाज. गोलंदाज ती गुणवत्ता असणं गरजेचं आहे. आधुनिक क्रिकेट आहे आणि तुमच्याकडे जर तो क्लास नसेल तर तुम्ही मात्र त्या मॅच मध्ये प्रभावी मारा करू शकणार नाहीयेत. हे जगदीश वेग आणि व्हेरिएशन यांचं सुंदर मिश्रण म्हणजे जगदीश बॅक टू बॅक 2 डॉट बॉल हे दर्शवताना की या ठिकाणी मी साई स्पोर्ट्स सरावली संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज का आहे म्हणून. स्कोर स्टे ऑन 19 धावा. 19 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातील. थोडासा इथून धावसंख्या वाढवावी लागेल मनाचे राजे वेडी या संघाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जगदीश हाताळतोय. हा ट्रॅकर होता, फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न त्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक, ते चुकी करणार नाहीयेत. अगदी हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल म्हणावं लागेल. फलंदाज बाद होईल. आणखी एक विकेटचं पतन मनाचे राजे वेडी या संघाला. मनोज दादा, सुनील दादा, नकुल दादा आणि निलेश दादा. अगदी आखुटप्याची लेंथ होते आणि जिथून अगदी पाहू शकाल गली रिझन मधनं ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता. गली ही प्रेमाची असो किंवा क्रिकेटची, पकडले तर जाणार
आणि जिथे अगदी सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. स्कोर कार्ड 19 या अंकांवर. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर यश. या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. धावात यश आहे, परंतु इथून प्रगती करावी लागेल, कारण की संघाचं स्कोर कार्ड तेवढं कन्व्हिन्सिंग नाही आहे. कन्व्हिन्सिंग मोडमध्ये आणायचं असेल तर इथून कॉन्फिडन्स वाढवावा लागेल स्कोर कार्डवर, कारण की आतापर्यंत 19 धावा. या षटकामध्ये जगदीशाच्या आतापर्यंत आपण पाहू शकाल जवळजवळ 5 चेंडू अगदी फेकून झालेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. यश आहे नव्याने फलंदाज. बॅटची हलकीशी एज, लॉंग स्टॉप रिझन, सीमारेषा पार. मिळतील नशिबाच्या पुन्हा एकदा 4 धावा. चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, ठेव कृपा मावर अगरी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, ठेव कृपा मावर अगरी खोल्यावर. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. सरस्वती मातेला अभिवादन करून मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा मार्ग सोडूयात. स्कोर कार्ड आहे 23 या अंकांवर. पाजी सर, स्कोर कार्ड कन्व्हिन्सिंग तर नाही आहे, परंतु ज्या धावा आल्यात आता लॉंग स्टॉप रिझनने धावा कुठूनही येऊन, परंतु धावा येणं महत्वाची भूमिका आहे मनाचे राजे वेडी या संघाकरिता. आता या उरलेल्या काही षटकांमध्ये कितपर्यंत एक्झॅक्ट आपण टार्गेट पाहू शकाल. 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. 3 षटकांचा खेळ एकंदरीत कंप्लीट झालाय. इथून 18 चेंडूंचा खेळणं शेष आणि नॉन स्ट्रायकिंग कडे जे बॅटर आहे ज्यांच्या व्हेरी फर्स्ट बॉलला चौकार आलाय, इरादे स्पष्ट आहेत. इथून मात्र आक्रमकता दाखवली जाईल. इंटेंट थोडासा चेंज करावं लागेल. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट तुम्हाला खेळावे लागतील आणि 18 चेंडूमधून इथून कमीत कमीत 35 धावा, अबव 50 या अबव 60 एक चांगला बॅटल होऊ शकतं. 6 षटकांची मॅच आहे आणि आपल्या गोलंदाजांना जर सायकोलॉजी ॲडव्हान्टेज द्यायचं आहे मनाचे राजे वेडी संघाला, तर इथून मात्र ड्रायव्हिंग सीटवरती येणं खूप गरजेचं आहे. फ्रंट लाईन वर यावं लागेल, अन्यथा या सामन्यामध्ये जो कंट्रोल आहे ना तो हळूहळू सुटताना अगदी पाहायला मिळेल. या स्पेलमध्ये अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर आतिश या गोलंदाजाला आणलंय. कट केले या चेंडूला. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल बॅकवर्ड थर्डमॅन, सीमारेषा पार. नो चान्स फॉर द फिल्डर. चौकार मिळेल. महत्वाच्या धावा आहेत आता जॉईंट होत असताना 27 या अंकांवर. चैता सप्तमी निघे तुझी पालुकी, आई माझी सत्वाची कार्याची विरामा. थँक्यू. 27 ऑन स्कोर कार्ड. बेहंडी विकेट, 4 धावा येत आहेत. ओ गुड बॉलिंग. थोडंसं गतीला परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस, परंतु वेगाने येत आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि सिंगलला दुहेरीमध्ये कंप्लीट करण्याची संधी होती, परंतु न्यू मॅनच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्राईक इन कडे ऑन स्ट्राईकला आपण बघतायत यश. त्याने मात्र ती जिम्मेदारी स्वीकारली असं म्हणायला हरकत नाही, कारण ट्राय केली असती 2 झाल्या असत्या, परंतु इथून यशला आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे, मोठ्या शॉटकडे जायचं आणि ती संधी शोधण्याच्या तयारीत यश. गुड बॉलिंग आतिश. सहजासहजी संधी देणार नाहीये ती. वेग माझ्याकडे आहे, मोमेंटम माझ्याकडे आहे आणि ते मी माझ्या शेवटच्या चेंडूपर्यंत ठेवेन, हा मेसेज आहे या डॉट बॉलने. थोडीशी गफलत होते. फलंदाजाच्या माध्यमातून युजेस फुटवर्क यूज करावं लागेल. क्रिकेटमध्ये तुम्ही जाग्यावरून खेळू शकत नाही. फुटवर्क परिपूर्ण बॅकफुटला आहे. जागेवरून खेळतायत, हा आहे क्रिकेटमधील अंगदचा पाय. एक आपण रामायणामध्ये पाहिला असेल, कोणी हलवू शकला नाही आणि क्रिकेटमधील हा अंगदचा पाय जाग्यावर स्थिर आहे. म्हणतायत ना की मोबाईलमध्ये तुम्हाला नेटवर्कची गरज आहे, क्रिकेटमध्ये जर खेळायचं असेल तर युजेस फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. जिथे अगदी बीट झाले आणि त्यानंतर एक धाव आले. कन्व्हिन्सिंग तर नाहीये, परंतु एक धाव स्कोर कार्डवर जॉईंट होईल. खूप चांगला फटका आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. चेंडूला उचलून फेकी केली जाईल. हलकंसं फंबल झालंय. फंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेमध्ये अगदी परिवर्तित केलं जात आहे. पाजीजी जर सकाळ सत्र या सकाळ सत्रामध्ये सामना क्रमांक 1 आहे. हलकंसं पाहायचं झालं तर हवेची झुणूक सुद्धा थांबलंय. इथून जी धावसंख्या आहे ती कन्व्हिन्सिंग लावावी लागेल. जर 50+ धावसंख्या झाली तर एक फाईट पाहायला मिळेल या खेळपट्टीवर. बीट झालेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. षटकाची झाली ते समाप्ती. खूप चांगलं षटक. अतिशाने या षटकामध्ये सुद्धा कमीत कमी धावा खर्च केल्यात, कारण की 2 स्पेल हाताळले अतिशाने. 16 धावा अगदी खर्च केल्या.
या स्पेलमध्ये सुद्धा खूप कमी धावा अगदी पाहायला मिळाला. यानंतर होणारा सामना मंगलमूर्ती विराधन आणि आई कुर्लाई सरतोडी या दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट सबमिट करा आणि तदनंतर जे टी शर्ट्स आहेत ते आपण या ठिकाणी कलेक्ट करा आणि तदनंतर एक इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता या ठिकाणी यायचं आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धाबा या स्कोर कार्डवर. वळत आपण डीजे कडे किंवा एक सुंदर असं गीत आणि 5व्या षटकाकडे आपण मार्गस्थ होणार आहोत. थँक्यू 31 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत मिस्टर प्रणय घरत. मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक स्लॉग ओव्हर आहे. एका बाजूने यश आपण बघतोय. गुड बॉलिंग. डॉट बॉलने स्टार्ट केलाय. मोठे शॉट खेळण्यासाठी एलिव्हेशन प्रॉपर हवंय. तुम्हाला त्या चेंडूच्या ब्रिज पर्यंत जावं लागेल, पोहोचावं लागेल, कलेक्ट करावं लागेल आणि ते जर करता आलं नाही तर मात्र गोलंदाज तुमच्यावरती थोडासा हावी होईल. पुढचा चेंडू प्रणय. आणखीन एक डॉट बॉल. मिस्टर यश वेरी फर्स्ट बॉलला आल्या चौकारानं आगाज केला होता. त्यानंतर मात्र डॉट बॉल येत आहेत. थोडंसं प्रेशर फलंदाजाकडे कन्वर्ट झालंय. त्याच्या मागचं कारण प्रणय घरतकडे असलेला वेग आणि परफेक्ट एक्युरेसी. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू आपल्याला सरळ डाऊन द ग्राउंड. नो चान्स एनी फिल्डर. खूप चांगला शॉट आहे. गोड आवाज आणि गोड आवाजाचा गोड चौकार. धावसंख्या 35 वर पोहोचले. 35. यश यांच्याकडे एक क्षमता आहे. खांद्यामध्ये भरपूर जोर आहे परंतु ते प्रॉपर यूज करावं लागेल कारण इथे जी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती क्लास 1 आहे. मिस्टर प्रणय घरत एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि काय एक्झिक्यूट केलाय 4 धावांसाठी. इथे गतीला परिवर्तन केलंय. फटका फसलाय नाही. सरळ जातोय मिड विकेटला क्लिअर करत. यश नावाचा ब्रँडेड षटकार. कमॉन डीजे. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलं 41 या अंकांवर. 41. शरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. एलिव्हेशन प्राप्त झालाय पण तो डिस्टन्स गाठत नाहीये. डीप स्कोअरला एक रिझन मध्ये चेंडूला उचलून जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत दुहेरीला तिहेरी धाबेमध्ये परिवर्तित केलंय आणि तिहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 44 या अंकांवर. यानंतर मंगलमूर्ती विराधन आणि आई कुर्लाई सरतोडी या दोन संघादरम्यान अगदी लढत पाहायला मिळणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत कंट्रोल ठेवलाय साई स्पोर्ट्स सोरावली या संघाने परंतु दोन्ही फलंदाज इथून प्रयत्न करतात एक चांगल्या धावसंख्येकडे पोहोचण्याकरिता. शरापासून दूर आहे. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तिन्ही पंच आपण पाहू शकाल. अजितजी मात्रे, आशुतोषजी व्यवहारे आणि विरलजी नायर ही तिघडी त्रिमूर्ती अगदी आपण पाहू शकाल. प्रणय खूप सुंदर पद्धतीने अगदी आगरी प्रीमियर लीग मध्ये त्याची सुद्धा कामगिरी आपली पाहायला मिळाली आणि त्यानंतर पाहायचं झालं तर आज एक गाव एक फॉर्मॅट मधनं पुढे असताना काय फटकाय समोरच्या दिशेने सजवलाय. अफलातून टायमिंग. बॅकलिप व्यवस्थित. गेलाय चेंडू हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा. सफल प्रवास. 6 धाबा. आणि हा खऱ्या अर्थाने मोमेंटम शिफ्ट केलंय. यश आणि त्यांच्या समवेत बॅटिंग करताना आकाश जबरदस्त बॅटिंग. योग्य वेळी सापडलेला सूर हा खऱ्या अर्थाने एका योग्य दिशेकडे घेऊन जाणार असेल इज नो डाऊट. अंतिम षटक आणि गोलंदाजीला प्राचारण केलंय मिस्टर निखिल येत आहेत. 10व्या स्कोर कार्ड वरती 51. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. समोर आहे तो यश ज्यांच्या बॅटमधनं चौकार षटकार आल्यात आणि खऱ्या अर्थाने आत्मविश्वास त्यांचा एका योग्य दिशेने वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळतोय. निखिल स्लॉग ओव्हर मध्ये
गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू घेऊन याही वेळेला पोलचा फटका. नो चान्स एनी फिल्डर. चेंडू सरळ जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. यू सिक्सर एसटीचे. थँक यू. 57 धावा स्कोर कार्ड वरती. व्हेरी फर्स्ट बॉल मिस्टर यश. पूर्णतः हवी होताना निखिल वरती शॉर्ट बॉल होता. हाफ ट्रॅकरला पूलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत काही 6 धावा आपल्या नावावरती नोंदवत आहेत. ग्रेट बॅटिंग अँड ग्रेट फिनिश. सर स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच बघायला मिळतोय. मिस्टर यश चा एक जबरदस्त आक्रमक स्ट्रोक. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. इथे डॉट बॉल. चांगली कमबॅकिंग आहे. स्कोर 57. काय म्हणशील या वेळेला आदेश? ज्या पद्धतीने 4 चेंडू आहेत, किती धावा इथे येऊ शकतात आणि किती आल्या पाहिजेत तर आणखीन मॅचला मजा येईल? जे प्रयत्न तर दिसत आहेत ते अगदी धावेंच्या बाबतीमध्येच आहेत. इथून जर 10 ते 12 धावा अजून आल्या तर आणखी एक मस्ट विन टोटल पाहायला मिळेल आणि ते प्रयत्न करतात. आतापर्यंत जो वेळ व्यतीत घालवलाय ना, तो व्यतीत घालवलेला वेळ आता खर्च करत असताना दोन्ही फलंदाज एक चांगली पार्टनरशिप. कारण की सुरुवातीला थोडासा स्ट्रगल झाला होता, जेव्हा मात्र एक पहिला चेंडू अगदी खेळले यश, तिथून कॉन्फिडन्स लेवल नव्हता. परंतु जसा एक मिडल ऑफ द बॅट कनेक्शन पाहायला मिळालं, तिथून कॉन्फिडन्स लेवल वाढला. परंतु आता अगदी 2 डॉटचे बॉल खेळलेत. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. स्कोर कार्ड 57. ऑन साइडला खेळलाय. खूप चांगला फटका. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालंय. सरळ चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. जेवढी उंची तेवढीच लांबी. मिळतील धावा 6. षटकार. थँक्यू. धावसंख्या पोहोचली ती 63. ग्रेट बॅटिंग. बॅटला स्विंग केलं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलंय. यशनं आणखीन एक दर्जेदार हाय हँडसम षटकार. प्रत्युत्तर भन्नाट आहे या वेळेला आणि इथे डॉट बॉल आलाय. मिस्टर निखिल 2 षटकार जरूर आल्यात, परंतु 3 डॉट बॉल सुद्धा बघायला मिळत आहेत. 1 टू गो. 63 धावा. 13 चेंडू आणि 30 धावांवरती खेळताना यश. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. गोड कोण शेवट करेल? आणि इथे आपण बघताय 64 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय साई स्पोर्ट्स सरावलीच्या मनाचे राजे वेडी संघानं. एक फायटिंग स्कोर इथे मात्र बघायला मिळतोय. 36 चेंडू 64चं टार्गेट. मंगलमूर्ती विराथन विपक्ष आई कुर्लाई सरतोडी. आणि टॉस करण्यासाठी आपण बघताय टॉस बॉक्स मध्ये जात आहेत आमचे मित्र मिस्टर आदेश. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहू शकाल आहे 21वा चषक साखरे 2025 एक दर्शनीय स्पर्धा. चला सामना क्रमांक 2 मंगलमूर्ती विराथन आणि आई कुर्लाई सरतोडी या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहा. टॉस केला जाईल. 63 धावा लागल्यात आणि इथून 64 धावेंचा पाठलाग अगदी करायचा आहे. ज्या चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग फिनिश द्यायचा होता, यशाने खूप सुंदर फलंदाजी करून दाखवली. आणि अगदी म्हणायचं झालं तर ज्या धावसंख्या कॉन्फिडेंटली लागल्यात, आता इथून 64 धावेंचा जर पाठलाग करायचा आहे तो अगदी कशा पद्धतीने होईल हे सुद्धा पाहणं योग्य असेल. चला जास्त वेळ घेऊ नका. त्वरित आपण क्षेत्ररक्षण हे सजून घ्यायचं आहे. त्यानंतर मंगलमूर्ती विराथन आणि कुर्लाई सरतोडी या 2 संघादरम्यान अगदी ही लढत पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही संघाला विनंती करतो की आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये हजर राहा.
देवलन लोका करतन जय जयकार आईचा करतन जय जयकार करतन जय जयकार आईचा करतन जय जयकार थँक्यू व्हेरी मच सुभाषजी कदम यांचा आपण अप्रतिम डीजे पाहायला मिळतोय आणि स्वतः उपसरपंच म्हणून या नात्याने सुद्धा आपण पाहत आहेत नांदगडी या गावातून. या अगोदर आपण अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात व्हॉइस ऑफ मायकोफ आणि त्याचप्रमाणे आदेश पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत आजच्या दिवसामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आन बान शान मान सन्मान अभिमान आदरणीय रुपेशजी नरेश पाटील साहेब यांना मानाचा मुजरा असेल. त्याचप्रमाणे त्यांचे परम मित्र संदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अगदी सूर्य माथ्यावर आला की विश्वनाथजी पाटील यांना समालोचन कक्ष लगेच आठवतं आणि आम्हाला सुद्धा त्यांची आठवण येते की मात्र माथ्यावर जेव्हा सूर्य येतो त्यावेळेला ड्रिंक्स जे आपण पाहू शकतायत खऱ्या अर्थाने कोल्ड्रिंक्स या ठिकाणी दिलेला आहे. थम्सअप त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. पिंटू वजई या ठिकाणी उपस्थित आहेत. नकुल पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे आणि आमचे ग्राउंड स्टाफ सागर वरठा यांना सुद्धा आपण पाहतायत. मॅन फ्रॉम उमरोळी दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. विरल नायर सर आणि अजित म्हात्रे सर आजपासून जॉईन झालेत. अप्रतिम चांगला फटका आहे इनफिल्डच्या वरून बॉडमॅनचा चांगला वापर केला. फार वेगाने चेंडू निघून जातोय परंतु तिथे फिल्डर पुढे सरसावले. मिस्टर प्रणयला आपण पाहत आहेत फेकी करेपर्यंत 3 धावा की 2 धावा 2 धावा तर 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रणयच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. साहिल पाटील अमर पाटील आम्हाला दर्शवत आहेत 3 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 2. 64 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय 6 षटकांमध्ये. मनाचे राजे वेढी या टीमने सुनील वजे यांना सुद्धा आपण पाहताय समोरच त्यांचं सुद्धा सुस्वागतम असेल. यस वाईट बॉलचा इशारा वाईट लाईनच्या खूपच बाहेर होता हा बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. सर्वेश एक वेढी एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता मिस्टर करणने परंतु इथून आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन. डेड बॉल पंच घोषित करत असताना पाहायला मिळत आहेत. आई एकविरा चषक आई एकविरा मातेला वंदन. नवसाला पावणारी हकेला धावणारी आई एकविरा माता कारल्याच्या डोंगरावरी. गोलंदाज सज्ज सर्वेश ओव्हर द विकेटने. चांगला बॉल परफेक्ट यावेळेला पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली परंतु पंच या वेळेला सहमत नाहीयेत. खाली चेंडू राहिला होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. 5 बॉलचा खेळ झालाय. काय गोलंदाजी केली आतापर्यंत सर्वेशने. अतिशय वेगवान मारे तर आहेतच परंतु नियंत्रण अचूकता लयबद्धता आणि खास करून गोलंदाजी करताना एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय सर्वेश. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर. 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 षटक ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे दाद मागितली. पायावरचा बॉल जरूर होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. पहिलं षटक सफल आणि यशस्वी पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये अधिराज्य आणि वर्चस्व गाजवलं ते मिस्टर सर्वेशने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 4 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सर्वेश शिलारने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळाली. चला मंगलमूर्ती विराथन आणि आई कुर्लाई सरतोडी टीमचे तुषार गरत तुका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मंगलमूर्ती विराथन टीमचे खेळाडू किंवा प्रतिनिधी जर आले असतील तर लगेच आपण रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापासून घेऊन जा. ती कलेक्ट करा आणि फिलअप
करून लगेच सबमिट करायचे. आज सफाळी गट आपण पाहत आहेत आणि सफाळी गट मधून तिसरा सामना रॉकी ग्रुप टेंबी खोडावे आणि बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी, जय भवानी दांडाखाडी आणि एनसीसी सफाळे असे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत आजच्या दिवसातून. कालच्या दिवसात रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या टीमला शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी ही घोषित करण्यात आली. 50 टीम मधून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एकमेव रॉकी ग्रुप संघ टेंबी खोडावे या टीमला शिस्तबद्ध संघ म्हणून अवॉर्ड मिळाला. ऑन साइडला खेळले गेलंय, परंतु तिथे आहेत मिस्टर यश, या संघाचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. प्रणयच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. थँक्यू, वेलकम बॅक. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. सर्वेशची बंधू पाहायला मिळत आहेत मिस्टर प्रणय शेलारला. दोन्हीही क्लास बंधू आहेत या टीम मधून. मनाचे राजे वेडी, तुषार यशस्वी कर्णधार म्हणून ज्या कर्णधाराकडे पाहिलं जातं. चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये मनाचे राजे वेडी. यंदाची ती स्पर्धा सुद्धा पार पाडली गेली. अतिशय सुंदर दर्जेदार स्पर्धा म्हणून ओळखली गेली. 66,000ची आणि चांगल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन जगदीश पाटील मॉर्कल. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार जगदीश पाटील मॉर्कलचे. परंतु इथे आपण पाहिलं तर चांगला बॉल होता. स्लोवर वन चेंडू, अगदी ट्रॅप रचला होता. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. ही थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करताना प्रणय शेलारला आपण पाहत आहेत. पहा, या खेळाडूकडे एवढा अनुभव नाहीये परंतु टॅलेंटची कमी नाहीये या गोलंदाजाकडे. चांगली गोलंदाजी. ऑन साइडला पुलचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. वॉर्ड ऑफ फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. आकाश पुढे सरसावले, थोडेसे फंबल झाले परंतु इथे 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 6 रन. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहत आहेत. या स्पर्धेचं आयोजन नियोजन प्रत्येकाला आतुरता लागलेली असते या स्पर्धेची की ही स्पर्धा कधी येईल. आणि आपण पाहिलं तर 1 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली तर 9 तारखेपर्यंत या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना यश अचानक चेंडूने उसळी घेतली होती परंतु वेट अँड वॉच केलं, त्याचा फायदा मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 या धावसंख्येवर. संत गतीने सुरुवात आहे. जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट आतापर्यंत तेवढी हवी तशी मिळाली नाही आणि त्यामुळे कदाचित थोडासा दबाव फलंदाजांवर पाहायला मिळतो. गोलंदाजांनी टाकलेलं दडपण कालच्या दिवसात इंग्लंड संघाला खऱ्या अर्थानं 4 मुंड्या चित्त केलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. करणच्या खेळीला पूर्णविराम लागेल की काय? गुड कॅच जय, मॅग्निफिसंट अँड एक्सलंट कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद, गॉन. नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकुमाचा. पडते नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकुमाचा. नावाची छाप कार्तिक कोटक एक्का हुकुमाचा. पाचो नावाची छाप कार्तिक कोटक एक्का हुकुमाचा. थँक्यू. षटक क्रमांक आपण पाहताय. दुसरं पॉवर प्लेचं अनिवार्य पाहायला मिळतं. 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्ले आहेत. एक कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह
नितेश पाटील यांचं हे चॅनल आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर तुम्हाला ॲडजस्टमेंट खूप करावी लागते, तुम्हाला क्वालिटी द्यावी लागते आणि क्वालिटीनुसार आज हे युग चाललेलं आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला कष्ट आणि तुमचा प्रामाणिक स्वभाव, प्रेमळ स्वभाव असावा लागतो. खूप चांगला चेंडू होता. प्रणय शेलार सुपर बॉलिंग. 2 षटकं अगदी दोन्ही बंधूंनी ज्या पद्धतीने टाकली अप्रतिम पाहायला मिळाले. 2 षटकांमध्ये परिपूर्ण जकडवून ठेवलंय. साई स्पोर्ट्स सरावली या टीमला 64 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. 24 बॉल आणि 57 धावांची आवश्यकता असेल. 24 बॉल 57 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना मंगलमूर्ती विराथन टीम 2 हात करणारा आहे. प्रतिस्पर्धी संघ आई कुर्लाई सरतोडी या टीम बरोबर. चला, मंगलमूर्ती विराथन टीम जर आली असेल तर लगेच आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापासून घेऊन जा, ती फिलअप करा, सबमिट करा आणि टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचंय. 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर. संघाची धावसंख्या 7, 3.50च्या सरासरीने आतापर्यंत खेळत असताना पाहायला मिळत आहेत. ही सरासरी अयोग्य आहे आतापर्यंत तरी. आता 24 बॉल 57. जगदीश पाटील मॉर्कल एक हरहुन्नरी खेळाडू. 2 षटकांसाठी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 10.5 मिनिटे झालेली आहेत. साडे 10 मिनिटे म्हणजेच तुम्हाला अजून जवळजवळ 14.5 मिनिटांचा अवधी आहे 3 षटकांसाठी. तीन षटकं जर 14.5 मिनिटात फेकली नाहीत तर सर्कलमध्ये तुम्हाला एक प्लेअर घ्यावा लागेल, याची दखल घ्या. सर्वेश शेलार पुन्हा एकदा कंटिन्यूस गोलंदाजी करताना हा बॉल आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जातोय, ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल. यस, बॉल स्पष्टपणे या वेळेला निदर्शनास आला नाही. या पण अंपायर्स कॉल आहे. रिव्ह्यू DRS अर्थातच डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. नो बॉल. यस, नो बॉल आहे आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं की पट्टीच्या अगदी बाहेर आपण पाहू शकलात आणि त्या कारणास्तव नो बॉल प्लस फ्री हिट. सायरन वाजलंय फलंदाजासाठी खास करून असेल आणि क्षेत्ररक्षकांसाठी असेल की झेल टिपल्यानंतर लगेच बॉल फेका. 8 रन झालेले आहेत आतापर्यंत आणि विजयासाठी 56 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चान्स घेतला आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुपर शॉट, ग्लोरियस. मुनीत कुडू यांच्या स्वागतासाठी आमचे कॅमेरामॅन चौकार. गुड शॉट. थँक्यू. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 12 या धावसंख्येवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. जगदीश पाटील मॉर्कल एक रन मशीन म्हणून या संघातून ओळखला जातो. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 64 धावांचा पाठलाग करत असताना सर्वेश प्रतिम चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. अचानक चेंडूने उसळी घेतली होती परंतु यश, वॉट ऑफ फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. काय यशने फिल्डिंग ह्या वेळेला जरूर केली गेली. इथून जर यश सुद्धा थोडेसे फंबल झाले असते तर 4 रन डेफिनेटली मिळाले असत्या, परंतु जे बॅकअप मिळालं एक्सलंट आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. 50 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. ऑन साइडला मनगडाचा वापर करत फिल्डर आहेत त्या ठिकाणी, कोणतीही चूक करणार नाहीयेत. सुमित, ग्रेट कॅच, फलंदाज बाद.
महेशच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3 गॉन. थँक्यू. षटक क्रमांक 3 आणि सर्वेश शेलारला मिळते इथे विकेट. विकेट टेकर गोलंदाज मी आहे. नेव्हर गिव्ह अप. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी 50 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. सर्वेश शेलार अप्रतिम चांगला ब्लॉकर मध्ये चेंडू होता. आकाश गरत चेंडूला खेळून काढतायत. सिंगल तर मेल प्रणय शेलार फार वेगाने पुढे सरसावले होते. अंडर-23 अंडर-25च्या आतमध्ये हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय अनुभवाची कमी आहे, परंतु टॅलेंटची प्रतिभेची कमी नाही आहे. या खेळाडूंकडे एका साईडला अनुभवाचा भंडारा असलेला संघ साई स्पोर्ट्स सरावली, परंतु आम्ही जिद्दीने खेळू. समोरचा प्रतिस्पर्धी संघ कोणताही असो, हे मनाचे राजे वेडी दर्शवत असताना आतापर्यंत चांगला बॉल होता ऑफ साईडला. अतिशय चांगला ड्राईव्ह खेळला जातोय आणि अचानक चेंडूने उसळी घेतली. यावेळेला हुलकावणी दिली आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल. चौकार 4. येऊन विसावले देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू. नाद झंकार तू सारा संसार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 या धावसंख्येवर जगदीश पाटील मॉर्कल जिथपर्यंत आहे तिथपर्यंत धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल का? ऑन साइडला फुल टॉस बॉलला प्रणय शेलार पुढे सरसावतायत. खराब फिल्डिंग. 4 रन. फंबल झाले त्या ठिकाणी आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल. चौकार 23 रन. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर इथून 41 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 41 हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक डीजे ब्रेक आणि या पण ऐकूया सुभाषजी कदम यांचा क्वालिटी डीजे. येईल पेपरात बातमी ताजी चौकामध्ये हो बॅनर बाजी. हलवू सारा यो मार्केट हलवू सारा यो मार्केट. मागा एंट्री ग्रँड मारील केक कापायला आमचा शेट. मग एंट्री ग्रँड मारील केक कापायला आमचा शेठ. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 15 मिनिटे लागलेली आहेत 3 षटकांसाठी. आई कुर्लाई सरतोडी या ठिकाणी आपण पाहतायत. आज भंडारा आहे तर सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा. प्रत्येक भाविक तुषार घरत त्यांच्याकडून खास करून हे स्पेशल इन्व्हिटेशन आहे. सिद्धार्थ पवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. चला मंगलमूर्ती विराथन टीम 41 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला लो फुल टॉस बॉल होता. आकाश गरजच्या बॅट मधून एक बिग ब्लास्ट. षटकार 6 धावा. ग्रेट टायमिंग स्वीट अँड स्मार्ट. आई एकविरा चषक षटकार.
या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 29 या धावसंख्येवर. विजयासाठी 35 रनची आवश्यकता आहे. 17 बॉल आणि 35 रन्स. प्रणय शेलार पहिल्याच बॉलवर लो फुलटॉस बॉलवर अतिशय आकाश गरजचा एक प्रेक्षणीय फटका होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कोणतीही चूक करणार नाहीयेत. व्हॉट अ कॅच. आकाश मॅग्निफिसंट कॅच. आकाश घरतने खेळलेला हा जरूर चेंडू आपण पाहतायत खूप उंचीवर गेला. बराच वेळ होता आकाशकडे जजमेंट करण्यासाठी आणि ज्या अनुषंगाने हा बॉल आपण पाहिला तर अतिशय स्लोवर वन बॅक ऑफ द हँड आणि सुंदर पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ चेंडू विसावला आकाश. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. अप्रतिम सुपर बॉलिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आतापर्यंत 29 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 29 येणारे 15 बॉल आणि 35 रनची आवश्यकता. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरची भूमिका चांगली निभावतायत रोहन. चांगले ड्रेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट कंपल्सरी ट्रॅक पॅन्ट आपल्याला पाहायला मिळते. रुपेशजी पाटील एक मास्टर माइंड ऑर्गनायझर म्हणून यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं पहिल्याच 1 तारखेला आपण पाहिलं उद्घाटन समारंभ सोहळा सुंदर पद्धतीने पार पाडला गेला आणि 31 तारखेच्या दिवसामध्ये ते इथे रात्रभर जवळजवळ 2:30 ते 3 वाजेपर्यंत स्वतः मैदानात होते. डोळ्याला अक्षरशः झोप नाही रुपेश पाटील यांच्या, परंतु मला माझी चांगली स्पर्धा पार पाडायची आहे. त्यांचं ब्रीद वाक्य सातत्याने पाहायला मिळतं. प्रत्येक स्पर्धा ते ऑब्झर्व करत असतात की आपल्या स्पर्धेमध्ये काही कमी न पडताना अजून आपल्या स्पर्धेची क्वालिटी कशी वाढेल याकडे त्यांचा फोकस असतो आणि ते स्वप्न ते सत्यात साकार करतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 रन. 12 बॉल आणि 34 रनची आवश्यकता असेल. आतापर्यंत मिनिटे घेतले तर 19.5 मिनिटे झालेली आहेत. 4 षटकांसाठी 5.5 मिनिटाचं हे षटक तुम्हाला फेकायचं आहे. साडे 19 मिनिटे परफेक्ट चाललेले आहेत. चला मंगलमूर्ती विराटन टीमचे कॅप्टन करा. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर हर्ष आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 12 बॉल आणि 34 रन. आतापर्यंत जगदीश पाटील मॉर्कला आहेत मैदानाच्या आतमध्ये. तिथपर्यंत सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी फळी आहे. टॉप ऑर्डरची जी फळी होती ती मात्र थोडीशी यावेळेला डळमळीत झाली. मिडल ऑर्डरचे फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये एका साईडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अतिश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. सर्वेश शेलार पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक सिंगल मेल. सर्वेश शेलार एक हँडसम क्रिकेटर, अपकमिंग यंग टॅलेंट. तर अपकमिंग यंग टॅलेंटला सुद्धा संध्या मिळाल्यात. अंडर 25चा धमाका बिग बॅश आपण पाहिला. चॅम्पियनशिप 2025. प्रिन्स ऑफ भिवंडी म्हणून ज्याची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर खालिंगचा वंडर बॉय विवेक शेलार यांनी ती टुर्नामेंट गाजवली. वैभव माळी जास्तीत जास्त चर्चेत राहिले. विश्वनाथ जाधवचं ते सुपर ओव्हरचं षटक. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला नाहीये पंचांचं म्हणणं आहे आणि यस विरल नायर सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 32 या धावसंख्येवर. अजून सुद्धा 32 रनची आवश्यकता आहे. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. वेडी टीमने शेवटच्या 2 षटकांमध्ये ज्या 32 धावा केल्या होत्या त्या कदाचित आता इथे त्याच पद्धतीने पुनरागमन करावं लागणार आहे. कमबॅक
चांगला बॉल नाहीये. पुन्हा एकदा पंच या ठिकाणी वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. काल भारत वर्सेस इंग्लंड आपण पाहिलात आणि काय अभिषेक शर्माची ती बॅटिंग वादळी आणि झंझावती खेळी. 135 धावा ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. गोलंदाजी करताना 2 विकेट्स आणि प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावला. 97 धावांवर गुंडाळलं तर इंग्लंड टीमला. आणि कालच्या दिवसात महिला क्रिकेट आपण पाहिलं तर भारतीय टीमने अंडर-19चा विश्वचषक आपल्या नावावर केला 761 दिवसानंतर. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी. आता बॉल फेकून झालेत आम्हाला दर्शवत आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय म्हणजे 4 बॉल या षटकातील आहेत. उर्वरित 10 बॉल आणि विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 31 रन. हर्ष चांगलं टॅलेंट. गोलंदाजी मार्कवर ओर द विकेटने. तेव्हा हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. वारंवार पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या एक्स्ट्रा स्वरूपात 34 वर जाऊन पोहोचली गेली. 10 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 30 रन. 300च्या स्ट्राईक रेटने प्रति चेंडू मागे खेळावं लागेल. एकाच ओव्हरमध्ये 17 बॉलचं षटक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झालं होतं. ज्या गोलंदाजाचं नाव मोहम्मद सामी, पाकिस्तान टीमचा, त्याने 7 बॉल वाईट आणि 4 बॉल नो फेकले गेले होते. त्याच्या करिअरमध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू पाठीमागे प्रणय शेलार त्या ठिकाणी येत आहेत. लॉंग स्टॉप रिझनला चांगली फिल्डिंग होते. कोणती धाव येत नाहीये. जगदीश पाटील मॉर्कल सारख्या फलंदाजाला रोखून ठेवलंय. म्हणजेच गोलंदाजीचा दर्जा जो आहे तो अप्रतिम पाहायला मिळतो. हर्षचं यावेळेला कौतुक करावं लागेल. काही गोलंदाज थोडेसे भयभीत होतात आणि सर्वेश शेलार ज्या पद्धतीने आपण पाहताय त्याला खूप चांगलं कॉपरेट करतायत. कानमंत्र देत आहेत. एका साईडला आतिश आपल्या पार्टनरला कानमंत्र देत असताना हा पाठिंबा असतो, हा दिलासा असतो. जेव्हा एखादा खेळाडू त्याच्या संकटात असतो त्यावेळेला त्याचे सहकारी मित्र जवळ येऊन त्याला पाठिंबा देतात. त्यावेळेला त्याची एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. चांगला बॉल. या वेळेला जगदीश पाटील पूर्णपणे हताश आणि हतबल झालेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सफाळे पश्चिमेचा विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून रॉकी ग्रुप या चषकाकडे पाहिलं जातं आणि त्या चषकामध्ये या खेळाडूच्या नावावर एक मॅन ऑफ दी सिरीज बाईक आपण पाहू शकाल. यंदाचा हंगाम मृदुल पाटीलने गाजवला. त्याच्या नावावर बाईक आपल्याला पाहायला मिळाली. आणि यंदाचा हंगाम आगरी समाजाचा खेळाडू APL मध्ये खेळणारा नारायण वजे यांनी बाईक मिळवली. तर चंदनसारच्या मैदानात ऑन साईडला ही ताकद आहे या खेळाडूची. जगदीश पाटीलला जास्त वेळ शांत ठेवणं व्यर्थ ठरेल. आणि इथे षटकार आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 40 रन 24 रनची आवश्यकता. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5-7 बॉल आणि विजयासाठी 24 ची आवश्यकता आहे. सात बॉल आणि विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. काय फटका खेळला होता. चांगला बॉडम हँडचा वापर केला. पूलचा फटका अगदी नेत्रदीपक मनगडाचा वापर करत चेंडूला फेकून दिलं दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅक टू द बॉलर हेड. क्लास माइंड ब्लोईंग शॉट. या षटकाराने पुन्हा एकदा आशा पल्लवित झालेत. कमबॅक केलंय. पुनरागमन कसं करावं जगदीश पाटील जाणतो. आणि इथून षटकार येत असताना 46 वर धावसंख्या. 5 षटकाच्या समाप्तीनंतर बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 18 रन्स. कोणत्या बॉलवर कसं खेळायचं, कोणत्या चेंडूला कसं टार्गेट करायचं, कोणत्या गोलंदाजाला अटॅक करायचं, कोणत्या गोलंदाजांवर चॅलेंज स्वीकारायचं, हे सर्व काही जाणणारा खेळाडू अर्थातच जगदीश पाटील. मॉर्कलच्या बॅटमधून क्लास, चौकार आणि षटकार. आता 6 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आहे. 6 षटकांचे सामने आहेत. 6 षटकांमध्ये तुम्हाला तुमची क्वालिटी जरूर दाखवावी लागते. परफेक्ट 24.5 मिनिटांमध्ये हे षटक फेकलं गेलं. 5 धन्यवाद. भावेश आईस्क्रीम पॉइंट यांच्याकडून आपण पाहत आहेत 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून भावेश
यांच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच हसरा स्वभाव, मन मिळावू स्वभावाचे धनी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते असे आपण पाहत आहेत. आईस्क्रीम पॉइंट मॅन फ्रॉम जलसार. 6 बॉल आणि 18 रन्स. मंगलमूर्ती विराथन टीम जर आली असेल तर प्लीज लवकरात लवकर या. कालच्या दिवसात प्रणय पाटीलचा जय जयकार झाला. काय जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजी, फिल्डिंग, अतिशय मॅन ऑफ द टुर्नामेंट. 85 रन्स, धावांचा वेग, 10 विकेट्स ज्याच्या नावावर सेकंड रँकिंग मध्ये होता सुरेंद्र. चाफेवाडीचाच गोलंदाज, परंतु त्याला ओटेक करून 10 विकेट्स मिळवल्या आणि बेस्ट बॉलरचा किताब, बेस्ट बॅटरचा किताब, बेस्ट फिल्डरचा किताब, मॅन ऑफ द सिरीजचा किताब, सर्व काही ती टुर्नामेंटच आपल्या नावावर केली. यावेळेला हा बॉल जातोय, नशिबाचा चौकार मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. वाईट +4 मिळतील 5 धावा. लक फॅक्टरचा हा चौकार. आ गए ना सब पार्टी में, अब खींच रहे फोटो किस करके. थँक्यू तुषार. ह्या वेळेला हुशारीने गोलंदाजी करत नाहीये. पहिल्याच बॉलवर आकाश. या वेळेला आपण पाहतायत विकेट किपर होते रोहन. आता मात्र रोहन या वेळेला चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतायत, परंतु आतिशला सॅक्रिफाईस करण्यासाठी जगदीश पाटील मॉर्कलने, रिव्ह्यू नाहीये लक्षात घ्या आतिश, रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचा नाहीये. फक्त पंचांना जर शंका वाटली तर त्यावेळेला ते चेक करू शकतात फक्त. बाकी कसल्याही गोष्टीचा रिव्ह्यू या ठिकाणी अवेलेबल नाहीये. तर त्याबद्दल आम्ही सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो, कारण आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी तसं सांगितलं गेलंय. एक कॅमेरा असल्यामुळे त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही आतिश. तर आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. चेसिंग कंपल्सरी राहील. अलीकडच्या काळामध्ये काही ठिकाणी सुपर ओव्हर सुद्धा खेळवल्या जातात. काही ठिकाणी आपण पाहिलं तर चेसिंग कंपल्सरी हा नियम अमूलाग्र बदल झाले. तर नुकतीच डोंबिवलीमध्ये मी स्पर्धा केली, तिथे समान विकेट जर असतील तर टॉसवर विजय देण्यात येईल अशा सुद्धा अमूलाग्र बदल कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हणून जी स्पर्धा 48 संघांना प्राधान्य दिलं जातं. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडूला यावेळेला खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला नव्हता. 4 बॉल आणि 13 रन्स. आता गोलंदाज सुद्धा तेवढे चतुर झालेले आहेत. जरी वाईड आला तरी हरकत नाहीये, परंतु वाईड यॉर्कर मी टाकणार हा त्यांचा प्रामाणिक हेतू राहिलाय. 4 बॉल आणि विजयासाठी 13. टॉस बॉल होता ऑन साईडला. जस्ट विरल नायर सरांच्या बाजूने चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस होते, परंतु पोचले होते. रोहन पुढे आले होते. 2 धावा मिळतील. 3 बॉल 11ची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 11 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 16 बॉल मध्ये 30 रन. आतापर्यंत जगदीश पाटील मॉर्कल इंडिव्हिज्युअल वैयक्तिक धावसंख्या द्यायची चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. एक हरहुन्नरी खेळाडू आणि या संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे. या वेळेला सरळ बॅटचा जरूर उपयोग केलाय, परंतु बॅट थोडीशी फिरली आणि इथे आकाश जय कोणतीही चुकी करत नाही आणि सेलिब्रेशन टाइम पहा. ज्या पद्धतीने भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर बाद झाल्यानंतर पाकिस्तान टीमचे, ऑस्ट्रेलियन टीमचे सेलिब्रेशन करायचे, त्याच पद्धतीचं हे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच ही प्राइजलेस विकेट आहे. किती मोलाची विकेट आहे जगदीश पाटील मॉर्कलची हे जाणतायत हे अपकमिंग यंग टॅलेंट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय तुषार. स्वतः ॲज अ कॅप्टन आहे, ॲज अ बॉलर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट इनिंग. परंतु जेव्हा इनिंग तुमची चांगली कधी साकारली जाते, ज्या वेळेला तुम्ही चांगली बॅटिंग करता आणि संघाला विजयी संपादन करून देता, त्यावेळेला त्या इनिंगचा खरा अर्थ सार्थ आपल्या मनाला ठरतो. आता इथून बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे.
राजू भोईर अर्थातच राजेंद्र भोईर विघ्नहर्ता स्पोर्टचे प्रोप्रायटर महेंद्र भोईर आणि राजेंद्र भोईर हे दोन बंधू आहेत. काल लकी ड्रॉ कुपन जे आपण पाहिलं 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुद्धा स्पॉन्सरशिप केलं होतं. या दोन्ही बंधूंनी ऑन साईडला खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आता हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय, परंतु अजून काहीही सांगू शकत नाही. 1 बॉल 10 रन झालेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर बऱ्याच वेळा आपण पाहिलंय. गोडदेव भाईंदरच्या मैदानात सुद्धा झालेत, त्याचप्रमाणे कासर वडवली या ठिकाणी सुद्धा झालेले आहेत. नंदू सारख्या गोलंदाजाला त्या ठिकाणी परिपूर्ण चमत्कार करता आला नाही, तर चमत्कार तो घडला गेला. ऑन साईडला खेळला गेलाय, परंतु लिगल हा बॉल आणि इथून आपण पाहू शकतायत विजयाची मुहूर्त मेट रोवली ती मनाचे राजे वेडी या टीमने. आणि जणू काही प्रणय शिलारने शतक मारलंय अशा पद्धतीने कॅप उतरवल्यानंतर त्याचं रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने खेळ साकारला. कॉंग्रॅच्युलेशन. चला हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. महेंद्र भोईर अँड कंपनी, साई स्पोर्ट्स सरावली आणि आपण सुद्धा मनाचे राजे वेडी टीम आपण रांगेमध्ये या आणि आपण हँडशेक करायचं आहे. चला आपण जाऊया टॉसच्या दिशेने, ज्या ठिकाणी